एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं आपल्या डबल अकॅडमी मध्ये खूप खूप स्वागत आहे. ठीक आहे, आज तुमच्यासाठी खास GR घेऊन आली आहे. बघा, शिक्षक भरती 2025 कंत्राटी GR रद्द. किती दिवसात तुमची टेट 3 प्रक्रिया चालू होणार आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला हीच ती वेळ आहे का टेट 3 अभ्यास करण्याची हे तुम्हाला समजणार आहे. आणि आपली जी बॅच आहे, ठीक आहे, टेट बॅच आहे, ही तुम्हाला सर्व विषयासहित बॅच असणार आहे. ठीक आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे. तुम्हाला आपली बॅच घ्यायची असेल तर तुम्ही लवकरात लवकर आपली बॅच जॉईन करू शकता. आपलं नंबर आहे 8010457760. या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि तुमचं ऍडमिशन जे असेल ते तुम्हाला करून टाकायचं आहे. ठीक आहे, चला आपण GR पाहूयात. आपलं बघा, तुम्हाला जे काही मेन आहे तेच फक्त सांगणार आहे. तर बघा, आपली जी प्रस्तावना आहे, संदर्भ क्रमांक 5 येथील दिनांक 23/9/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये संदर्भ क्रमांक 4 येथील शासन निर्णय अधिक्रमित करून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या राज्यात 10 व 10 पेक्षा कमी, ठीक आहे, बघा 10 व 10 पेक्षा कमी सांगितले. ठीक आहे, 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये D.Ed आणि B.Ed अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यास मान्यता प्रदान करण्यात आली होती. पण काय झालं, वस्तुतः नियमित शिक्षकांच्या नियुक्तीपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून यास्तवी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती. ठीक आहे, आणि सन 2022च्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील गुणांच्या आधारे करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा दिनांक 20/1, ठीक आहे, 20 जानेवारी म्हणजे आताची 20 जानेवारी 2025 रोजी प्रत्यक्षात सुरू झाला आहे. त्यामुळे आवश्यक अर्हताधारक व पात्र शिक्षक नियमित तत्वावर उपलब्ध होणार आहेत. ही वस्तुस्थिती विचारात घेऊन संदर्भ क्रमांक 4 व संदर्भ क्रमांक 5 येथील शासन निर्णय अधिक्रमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये शासनाचे निर्णय आहेत. बघा, संदर्भ क्रमांक 4 व 5 येथील शासन निर्णय या आदेशान्वये अधिक्रमित करण्यात येत आहेत. बघा, संदर्भ 2 आहे. संदर्भ क्रमांक 4 व 5 येथील शासन निर्णयान्वये ज्या उमेदवारांना त्या शासन निर्णयातील तरतुदींच्या आधारे कंत्राटी तत्वावर तात्पुरती नियुक्ती देण्यात आली आहे आणि त्यांच्या नियुक्तीचा कार्यकाळ संपुष्टात येणं अथवा ते कार्यरत असलेल्या पदावर नियमित शिक्षकाची नियुक्ती होणं यापैकी जे अगोदर घडेल तितक्या कालावधीपर्यंत अशी नियुक्ती चालू राहील व त्यानंतर त्यांना पुनर्नियुक्ती देता येणार नाही. बघा, जे पुनर्नियुक्ती जे आहे त्यांना परत देता येणार नाहीये. ठीक आहे, आणि ते काय सांगितलेलं आहे तिसऱ्यामध्ये, बघा, सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या, बघा तुम्हाला सांगितलं www.maharashtra.government.in, ठीक आहे, या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक इथे तुम्हाला दिलेला आहे. बघा, 202502101652473021 असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षरीत करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावाने. ठीक आहे, हे आहे. ठीक आहे, ह्याच्यासाठी तुम्हाला आपली बॅच जी आहे, ठीक आहे, आणि तुमच्या काही क्वेरीज असेल ते मी तुमची साक्षी मॅडम, ठीक आहे, तुमचे सगळे जे क्वेरीज आहेत ते तुम्हाला डाऊट क्लिअर करणार आहे. आपली बॅच पण आहे टेट बॅच. ती या बॅचचे फीचर सुद्धा आहे. जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण, सर्व विषयांचं रेकॉर्ड लेक्चर, टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स मोफत, व्हिडिओ डाउनलोड सुविधा, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तुम्हाला बॅच आहे. आणि तुम्ही लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकता. जसं डिजिटल बोर्ड तुमचं रोज लेक्चर सुद्धा होणार आहे. ठीक आहे, आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. तुम्हाला 50% ऑफ सुद्धा आहे. ठीक आहे, तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर लवकरात लवकर आपल्या बॅच मध्ये, आपली जी डबल अकॅडमी बॅच आहे त्याला काय करायचंय, तुम्हाला ऍडमिशन करून घ्यायचं आहे. बघा, नंबर पण दिलाय 8010457760. या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. ठीक आहे, चला, आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, लाईक सुद्धा करायचं आहे. ठीक आहे, आणि शेअर करायचं आहे. थँक्यू सो मच.